नमस्कार. मी डॉक्टर अभिजित मुगळीकर, मधुमेह तज्ज्ञ, लातूर. डेअर अर्थात डायबिटीस अवेअरनेस रिसर्च अँड एज्युकेशन या डेअरच्या कार्यक्रमात आजच्या सत्रामध्ये आपण इन्सुलिन बद्दलची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. आता इन्सुलिन बद्दलची माहिती जाणून घेण्याचं कारणच काय? तर इन्सुलिनचा शोध लागून साधारणपणे 100 वर्ष झाली. तर हा शोध कसा लागला, हा शोध कोणी लावला, आणि हे 100 वर्षामध्ये असून सुद्धा, म्हणजे 100 वर्ष इन्सुलिनचा शोध लागून सुद्धा म्हणावं त्या प्रमाणात किंवा म्हणावं त्या पद्धतीने मधुमेह रुग्ण हे इन्सुलिनचा स्वीकार करत नाही किंवा त्या पद्धतीने वापर त्याचा होत नाही. इतकं चांगलं औषध असून सुद्धा केवळ तोंडावाटे घेता येत नाही म्हणून किंवा इन्सुलिनची गोळी नाही म्हणून आणि बऱ्याचशा गैरसमजामुळे इन्सुलिनचा वापर हा 100 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा व्यवस्थितरित्या होत नाही. आणि म्हणूनच या सत्रामध्ये आपण बघूया की इन्सुलिन बद्दलचे काय आहेत मधुमेही रुग्णांचे गैरसमज, कोणत्या पद्धतीत किंवा कोणत्या परिस्थितीत इन्सुलिनचा वापर हे मधुमेह तज्ज्ञ करतात, आणि त्या कंडिशनमध्ये किंवा त्या परिस्थितीमध्ये खरंच जर गरज असेल तर इन्सुलिनचा वापर हा मधुमेही तज्ज्ञांनी किंवा मधुमेही रुग्णांनी करणं गरजेचं आहे. तिसरं, जर एखाद्या वेळेस इन्सुलिन घ्यायची गरज पडलीच तर कोणत्या पद्धतीने आपण ते इन्सुलिन घेऊ शकतो, कशा पद्धतीने आपण ते इन्सुलिन व्यवस्थितरित्या घेऊ शकतो, आणि कुठल्या जागा आहेत ज्यामध्ये की तुम्ही इन्सुलिन घेणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस असं बघितलं जातं की इन्सुलिन प्रिस्क्राईब केलं जातं, डॉक्टर तुम्हाला इन्सुलिन देतात, पेशंट ऍक्सेप्टही करतो, पण व्यवस्थितरित्या इन्सुलिन न घेतल्यामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे व्यवस्थित किंवा नियंत्रित हे होऊ शकत नाही. आणि म्हणूनच आजच्या सत्रामध्ये गैरसमज आणि इन्सुलिन कशा चांगल्या पद्धतीने किंवा व्यवस्थितरित्या घेता येईल याची सुद्धा माहिती आपण आज बघूया. तर इन्सुलिनचा शोध हा साधारणपणे 1920-21 साली लागला. बांटिंग आणि बेस्ट हे दोन शास्त्रज्ञ ज्यांनी की इन्सुलिनचा शोध लावला, हेच ते दोन शास्त्रज्ञ ज्यांनी की इन्सुलिनचा शोध साधारणपणे 1920-21 या वर्षी लावला. आणि हा तो पहिला पेशंट आहे ज्यामध्ये की इन्सुलिनचा वापर हा केला. पण पहिले 10-12 वर्ष जे इन्सुलिन वापरलं गेलं ते अतिशय क्रूड पद्धतीनं तयार केलं गेलं. म्हणजे त्याचा सोर्स होता, त्याची जी निर्मिती होती ती साधारणपणे ॲनिमल्स पासून तयार केलेली होती, कुत्र्यांपासून किंवा डॉग्स पासून तयार केलेली होती. आणि ही ती पहिली बॉटल आहे जी की इन्सुलिन साठी यूज केली गेली. हा तो पहिला पेशंट आणि हे ते दोन सायंटिस्ट, बांटिंग आणि बेस्ट. पण या बांटिंग आणि बेस्ट बरोबरच मॅक्लिओड आणि कॉली हे दोन शास्त्रज्ञ सुद्धा होते ज्यांनी की इन्सुलिनचं स्ट्रक्चर आणि इन्सुलिनचा ऍक्च्युअल निर्मितीमध्ये त्यांना सहाय्य केलं. आणि म्हणूनच या चौघांनाही नोबेल प्राइज सुद्धा त्या वर्षीच मिळालं होतं. इन्सुलिनचा शोध हा वैद्यकशास्त्रातला अतिशय आणि एक महत्वाचा शोध असं म्हटलं जातं. याचं कारणच असं आहे की इन्सुलिनच्या शोधामुळेच कदाचित बरेचसे रुग्ण हे वाचले. म्हणजे जर इन्सुलिनचा शोध लागला नसता कदाचित तर बरेचसे मधुमेही रुग्ण हे सर्वाईव्ह होऊ शकले नसते किंवा जिवंत राहू शकले नसते. आणि म्हणूनच इन्सुलिनचा शोध हा एक महत्वाचा वैद्यकशास्त्रातील शोध म्हणून गणला जातो. आणि यावर्षी 2021 साली आपण इन्सुलिनच्या जन्माला किंवा इन्सुलिनच्या शोधाला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्याचं सेलिब्रेशन सुद्धा करतात. 14 नोव्हेंबर जिथं की जगामध्ये वर्ल्ड डायबिटीस डे किंवा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी IDF म्हणजेच इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशन यांनी असं सांगितलंय की तो 14 नोव्हेंबरचा दिवस यावर्षीचा हा बांटिंग आणि बेस्ट यांच्या स्मरणार्थ आणि यांच्या सन्मानार्थ हा साजरा केला जावा. कारण इन्सुलिनचा शोध लागून 100 वर्ष होऊन सुद्धा अजून सुद्धा त्या पद्धतीनं किंवा त्या प्रमाणात इन्सुलिनचा वापर हा व्यवस्थितरित्या होत नाही. का होत नाही तर याची कारण इन्सुलिन बद्दलचे असलेले गैरसमज. आता हे गैरसमज जे आहेत इन्सुलिन बद्दलचे हे बऱ्याच वेळेस डे टू डे प्रॅक्टिसमध्ये प्रत्येक डॉक्टर हा समजून सांगू शकत नाही. आणि त्यामुळेच कदाचित इन्सुलिन ऐवजी सुद्धा औषध गोळ्याच ह्या कंटिन्यू केल्या जातात. पण बऱ्याचशा अशा कंडिशन्स आहेत, बऱ्याचशा अशा परिस्थिती आहेत ज्यामध्ये की इन्सुलिनला पर्याय नसतो आणि त्यावेळेस तुम्हाला इन्सुलिन घ्यावंच लागतं किंवा मधुमेह रुग्णाला इन्सुलिन घ्यावंच लागतं. तर काय आहेत इन्सुलिन बद्दलचे गैरसमज? पहिला जो गैरसमज आहे तो असा आहे की बऱ्याच मधुमेहींना असं वाटतं की इन्सुलिन म्हणजे मधुमेहाची शेवटची स्थिती. म्हणजे जर माझा मधुमेह हा 15-20 वर्षापासून असेल आणि जर मला इन्सुलिन लागत असेल तर याचा अर्थ असा आहे की माझा मधुमेह हा सर्वात वाईट प्रकारचा आहे किंवा माझी आता शेवटची स्थिती आली. तर हा गैरसमज आहे.
ऍक्च्युली बऱ्याच वेळेस सुरुवातीला सुद्धा इन्सुलिन हे द्यावं लागतं जर तुमचं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे खूप जास्त असेल, आणि हळूहळू ते इन्सुलिन बंद सुद्धा केलं जातं, त्याचा डोस हळूहळू कमी सुद्धा केला जातो. म्हणून हा फार मोठा गैरसमज आहे की इन्सुलिन जर द्यावं लागलं किंवा एखादे डॉक्टर, एखादे मधुमेह तज्ज्ञांनी तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला इन्सुलिनची गरज आहे, याचा अर्थ तुमच्या मधुमेहाची शेवटची स्थिती असं नाही. तर इन्सुलिन ह्या बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये द्यावं लागतं जिथे तुमच्या मधुमेहाची कदाचित शेवटची स्थिती नसते सुद्धा. पण गैरसमज असा आहे, बऱ्याच रुग्णांना किंवा बऱ्याच मधुमेही रुग्णांना असं वाटतं की इन्सुलिन म्हणजे मधुमेहाची शेवटची स्थिती. तर हा फार मोठा गैरसमज आहे. दुसरा असा गैरसमज आहे की एकदा इन्सुलिन घ्यावं लागलं की इन्सुलिनची शरीराला सवय लागते आणि त्यामुळे कंटिन्युअस इन्सुलिन घ्यावं लागतं. तर बरेचसे पेशंट्स असं म्हणतात सुद्धा की सर तुम्ही आता इन्सुलिन दिल्यानंतर जर शरीराला आमच्या तशीच सवय लागली तर कदाचित पुन्हा इन्सुलिन आमचं बंद होणार. पण असं नाही, इन्सुलिनची शरीराला सवय लागत नाही. जर तुमच्या शरीरात इन्सुलिन नसेल तर तुम्हाला इन्सुलिन घ्यावेच लागेल, त्याला पर्याय नाही. पण काही परिस्थितीमध्ये जर तुम्हाला डॉक्टर प्रिस्क्राईब करत असतील इन्सुलिन, तर नंतर सुद्धा हळूहळू तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित होत असल्यास त्याचा डोस कमी कमी करत सुद्धा तुमचे इन्सुलिन हे बंद होऊ शकतं. त्यामुळे इन्सुलिनची शरीराला सवय लागते, हा फार मोठा गैरसमज. तिसरा एक गैरसमज आहे की इन्सुलिनचे इंजेक्शन स्वतः घेऊ शकत नाही. म्हणजे बरेचसे मधुमेही रुग्ण हे ऍक्सेप्ट करतात की ठीक आहे, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या परिस्थितीमध्ये मला इन्सुलिनची गरज आहे, मला इन्सुलिन घ्यावं लागेल, पण इन्सुलिनचं इंजेक्शन मी स्वतः घेऊ शकणार नाही. आमच्याजवळ कुठलं क्लिनिक नाही, आमच्याजवळ कुठलं हॉस्पिटल नाही, आणि जर तिथं जाऊन घ्यायचं दररोज म्हटलं तर हे पॉसिबल सुद्धा नाही. तर इन्सुलिनचं इंजेक्शन हे स्वतः घेऊ शकत नाही, हा सुद्धा फार मोठा गैरसमज आहे. आपण बघूया की बरेचसे असे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, बरेचशा अशा पद्धती आहेत ज्या की सोप्या झालेल्या आहेत. इन्सुलिनचं इंजेक्शन स्वतः आणि घरी तुम्ही घेऊ शकता, आणि त्यामुळे हा फार मोठा गैरसमज आहे की इन्सुलिनचं इंजेक्शन स्वतः पेशंट घेऊ शकत नाही. खूप असे चांगले इन्स्ट्रुमेंट्स आहेत जसे की इन्सुलिन पेन आहे, ज्याच्यामुळे की खूप इझी झाले, म्हणजे लहानातला लहान मुलगा आणि एकदम वयस्कर माणूस सुद्धा इन्सुलिनचं इंजेक्शन स्वतः हा घेऊ शकतो. त्यानंतरचा गैरसमज आहे की इन्सुलिनचं इंजेक्शन खूप वेदनादायी असतं. तुम्ही जर इन्सुलिनच्या सुया बघितल्या असतील, तुम्ही जर इन्सुलिनचा पेन बघितला असेल आणि त्याची जर सुई बघितली आणि तुम्ही जर चष्मा वापरत असाल, तर मी प्रत्येक वेळेस रुग्णाला सांगतो, तुम्ही चष्मा काढून जर बघितलं तर ती सुई अक्षरशः दिसत सुद्धा नाही. अक्षरशः तुमच्या केसाच्या आकाराची सुई आहे आणि त्या सुई फक्त तुमच्या त्वचेत घ्यायला लागते. त्यामुळं इन्सुलिनचं इंजेक्शन हे वेदनादायी नाही. बऱ्याच वेळेस पेन ऍडव्हर्टाईज करताना असं सांगतात, इट्स अ व्हर्च्युअली पेनलेस. पेनलेस म्हणजे तुम्हाला अजिबात वेदना होणार नाही, आणि तुम्ही खरंच स्वतः एकदा जर टोचून बघितलं तर तुमच्याही लक्षात येईल की इन्सुलिनचं इंजेक्शन हे वेदनादायी नाही. त्यामुळे हाही फार मोठा गैरसमज आहे की इन्सुलिनचं इंजेक्शन हे वेदनादायी असतं. आणि अजून एक गैरसमज आहे की इन्सुलिनचे इंजेक्शन एकदा सुरू केलं की ते बंद होत नाही, त्याला शरीराला आमच्या सवय लागते. पण असं नाही. बऱ्याच पेशंट्स किंवा बरेच रुग्ण, बरेच मधुमेही तुम्ही बघितले असाल कदाचित की त्यांचं इन्सुलिन काही परिस्थितीमध्ये दिलं गेलं होतं, आणि नंतर जसं जसं ती परिस्थिती बदलते किंवा जसं जसं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित यायला लागतं, तसं तसं इन्सुलिनचं इंजेक्शन हे बऱ्याच मधुमेही रुग्णांमध्ये बंद सुद्धा होतं. तर इन्सुलिनचे हे खूप मोठे गैरसमज आहेत, आणि हे जर गैरसमज दूर झाले तर नक्कीच इन्सुलिन या चांगल्या औषधाचा वापर सुद्धा मॅक्झिमम पेशंट्स पर्यंत जाऊन आपण त्या मधुमेही रुग्णांचे मधुमेह नियंत्रित ठेवू शकतो, रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवू शकतो. तर इन्सुलिन म्हणजे मधुमेहाची शेवटची स्थिती नव्हे. एकदा इन्सुलिन घ्यायला लागल्यानंतर ते बंद करता येत नाही, हा फार मोठा गैरसमज आहे. तुम्ही बंद करू शकता बऱ्याच परिस्थितीमध्ये. जर इन्सुलिनची गरज पडली आणि ती जर परिस्थिती निवळली किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित यायला लागलं तर डोस कमी कमी करत हळूहळू इन्सुलिन हे बंद होऊ शकतं. इन्सुलिनचं इंजेक्शन तुम्ही स्वतः घेऊ शकता. मधुमेही रुग्ण हा स्वतः घेऊ शकतो. इन्सुलिनचं इंजेक्शन हे वेदनादायी नाही, आणि इन्सुलिनचं इंजेक्शन हे बंद सुद्धा करता येऊ शकतं. तर हे सगळे गैरसमज आहेत, आणि हे सगळे गैरसमज हे दूर होणं खूप गरजेचं आहे. आणि जर फॅक्ट बघितला, जर सत्य परिस्थिती बघितली, तर इन्सुलिन हे एन्हान्सर म्हणून ऍक्ट करतं. म्हणजे इन्सुलिनच्या बाबतीत मी प्रत्येक वेळेस सांगतो की जसं आत्ताच सांगितलं की इन्सुलिनचा शोध लागून जवळपास 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत, आणि औषध गोळ्या ज्या आपण वापरतो त्यांचा जन्म हार्डली 50 ते 60 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे पहिल्यांदा इन्सुलिनचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर औषध गोळ्यांचा जन्म झाला. पण औषध गोळ्यांचा एक्सपिरियन्स किंवा अनुभव तुमच्या डॉक्टरांचा किंवा मधुमेह तज्ञांचा हा फक्त 50 ते 60 वर्षाचा आहे. आणि इन्सुलिनचा अनुभव जो आहे वैद्यकशास्त्राला, तो गेली 100 वर्ष आहे.
त्याचा अनुभव चांगला आहे, त्याचा एक्सपिरियन्स चांगला आहे, वैद्यकशास्त्राला माहिती आहे की इन्सुलिनमुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे चांगलं व्यवस्थितरित्या नियंत्रित केलं जाऊ शकतं. तर इन्सुलिनचा वापर हा केवळ गैरसमजामुळे, हे केवळ अडथळा असल्यामुळे व्यवस्थितरित्या वापर होत नाही. म्हणूनच इन्सुलिनचे गैरसमज दूर करून आपण जर गरज असेल आणि जर परिस्थिती सांगत असेल तर इन्सुलिन घेणं हे खूप गरजेचं आहे. इन्सुलिन ऍक्सेप्ट करणं, पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने ऍक्सेप्ट करणं हे मधुमेह रुग्णांसाठी खूप गरजेचं आहे. आता आपण गैरसमज पाहिले, पण बघूया कुठल्या परिस्थितीमध्ये इन्सुलिन खरंच घ्यावे लागते. मधुमेहाचे प्रकार ज्यावेळेस आम्ही सांगतो त्यावेळेस दोन प्रकार मधुमेहाचे सांगतो. एक टाईप 1 आणि दुसरं टाईप 2. हे बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलंय असेल. तर काय फरक आहे टाईप 1 आणि टाईप 2 मध्ये हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. टाईप 1 म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार होत नाही आणि अशा रुग्णांसाठी इन्सुलिन हेच फक्त औषध आहे. म्हणून मी रिक्वेस्ट करेन, जर असा एखादा रुग्ण असेल, असा एखादा मधुमेह असेल की ज्याच्या शरीरामध्ये इन्सुलिनच तयार होत नाही, अशा मधुमेहीला टाईप 1 चा मधुमेह असं म्हणतात. आणि अशा मधुमेहींसाठी इन्सुलिन शिवाय पर्याय नाही. आणि अशा वेळेस जर तुमच्या डॉक्टरांनी इन्सुलिन प्रिस्क्राईब केला असेल, तुमचे डॉक्टर जर इन्सुलिन देत असतील, तुमचे डॉक्टर जर इन्सुलिन सांगत असतील, तर डॉक्टर बदलू नका. केवळ इन्सुलिन बंद करायचं आहे म्हणून विविध उपचार, विविध औषधोपचार त्या पेशंटवर करू नका. त्याचं कारणच असं आहे की टाईप 1 मध्ये इन्सुलिन हेच फक्त औषध आहे जे की त्याला जीवनदायी हे ठरू शकतं. म्हणून जर शरीरात इन्सुलिन तयार होत नसेल, जर तो मधुमेह रुग्ण हा टाईप 1 चा असेल, तर इन्सुलिन घ्यावेच लागते आणि आयुष्यभर त्याला घ्यावे लागते. पण ते इन्सुलिन घेण्याची पद्धत, ते इन्सुलिन घेण्याच्या वेगळ्या वेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स ह्या व्यवस्थितरित्या वापरले तर खरंच त्याचंही आयुष्य हे सुखकर होऊ शकतं. इन्सुलिनच्या इंजेक्शन बरोबर सुद्धा तो मधुमेह नियंत्रित ठेवू शकतो आणि होणारे दुष्परिणाम हे टाळू शकतो. दुसरं, निदान झाल्यानंतर जर सुरुवातीलाच रक्तातलं साखरेचं प्रमाण खूप जास्त असेल, खूप जास्तचा अर्थच असा आहे की 350-400 अशी जर तुमची रक्तातल्या साखरेचं प्रमाण असेल, तर तशा वेळेस सुद्धा इन्सुलिन हे घेणं खूप आवश्यक आहे. आता यावेळेस टाईप 1 का टाईप 2, तर दोन्ही परिस्थितीमध्ये टाईप 1 मध्ये तर तुम्हाला इन्सुलिन घ्यावंच लागतं. पण टाईप 2 ज्या प्रकारामध्ये की इन्सुलिनचा स्त्राव होत असतो पण इन्सुलिन व्यवस्थित कार्य करत नाही, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर निदान झाल्या झाल्या म्हणजे सुरुवातीलाच जर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 400-300 याच्यापेक्षा जास्त असेल, तर नक्कीच तुम्हाला तुमचे डॉक्टर इन्सुलिन प्रिस्क्राईब करतील. अशा वेळेस सुद्धा मी असं सांगेन की पॉझिटिव्हली तुम्ही ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. कारण जसं जसं रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित होईल आणि जर तुमचा मधुमेह हा टाईप 2 चा असेल, तर हळूहळू तुमचं इन्सुलिन हे कमी कमी होत पूर्णपणे बंद सुद्धा होऊ शकतं आणि तुम्हाला पूर्व औषध गोळ्या ह्या दिल्या जाऊ शकतात. म्हणून निदान झाल्या झाल्या जर सुरुवातीलाच रक्तातलं साखरेचं प्रमाण हे खूप जास्त असेल, तरी सुद्धा इन्सुलिन हे घ्यावं लागतं. एखाद्या मधुमेह रुग्णांवर जर शस्त्रक्रिया करायची असेल, कुठलं ऑपरेशन करायचं असेल, कुठली सर्जरी करायची असेल, तर रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित राहावं म्हणून एक, आणि दुसरी गोष्ट, त्या शस्त्रक्रियेमुळे, त्या ऑपरेशनमुळे, त्या सर्जरीमुळे होणारी जखम ही जुळून यावी, या दोन कारणासाठी सुद्धा बऱ्याच वेळेस एखाद्या मधुमेह रुग्णाला शस्त्रक्रियेच्या वेळी इन्सुलिन हे घ्यावे लागते. कोणतीही जखम जर जुळून येत नसेल, बऱ्याच वेळेस असं होतं की जखम जुळून येत नाही, रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित नसल्यामुळे जखम जुळून येत नाही. बऱ्याच वेळेस रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित असतं तरी सुद्धा जखम जुळून येत नाही. अशा मधुमेह रुग्णांना साठी सुद्धा इन्सुलिन हे जीवनदायी ठरू शकतं. कारण इन्सुलिन हे नुसतंच रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवत नाही, तर ते जखम जुळून येण्यासाठी सुद्धा मदत करतं. म्हणून अशा वेळेस सुद्धा, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस मधुमेह रुग्णाला इन्सुलिन घ्यावं लागतं. टाईप 2 चा डायबिटीस आहे, इन्सुलिनचा स्त्राव त्या रुग्णाच्या शरीरात आहे. पण जर मूत्रपिंड किंवा यकृत यावर जर दुष्परिणाम झाले असेल, तरी सुद्धा तुमच्या औषध गोळ्या बंद करून तुम्हाला इन्सुलिन द्यावं लागतं किंवा डॉक्टर तुमचे इन्सुलिन प्रिस्क्राईब करतात. आणि अशा वेळेस जर तुमच्या मूत्रपिंडावर दुष्परिणाम झाला असेल, तुमच्या यकृतावर दुष्परिणाम झाला असेल, तर तुम्ही इन्सुलिन घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि इन्सुलिन हे घ्यावंच लागतं. तर अशी परिस्थिती सुद्धा येते बऱ्याच मधुमेही रुग्णांमध्ये की ज्यांच्यामध्ये मूत्रपिंडावर दुष्परिणाम झालेला असतो किंवा यकृतावर दुष्परिणाम झालेला असतो, आणि तशा परिस्थितीमध्ये औषध गोळ्याच्या ऐवजी तुम्हाला इन्सुलिन हे द्यावे लागते किंवा त्या पेशंटला, त्या रुग्णाला, त्या मधुमेहीला इन्सुलिन हे घ्यावे लागते. बऱ्याच वेळेस टाईप 2 मध्येच, ज्यामध्ये की इन्सुलिनचा स्त्राव असतो, पण ओव्हर द पिरियड किंवा बऱ्याच वर्षानंतर किंवा दीर्घ काळाचा जर मधुमेह असेल, तर इन्सुलिन
याची मात्रा हळूहळू कमी होते. आणि इन्सुलिनची मात्रा कमी झाल्यामुळे तुम्ही जरी औषध गोळ्या वापरत असाल, जरी तुम्ही 15-20 वर्षापासून इन्सुलिन न घेता आणि औषध गोळ्यावर तुमचा मधुमेह नियंत्रित ठेवत असाल, तरी सुद्धा काही वर्षानंतर, दीर्घ काळानंतर बऱ्याचशा मधुमेह रुग्णांमध्ये इन्सुलिनची मात्रा कमी झाल्यामुळे इन्सुलिन हे घ्यावे लागते किंवा इन्सुलिन हे द्यावे लागते. म्हणून मधुमेह जर दीर्घ काळाचा असेल तरी सुद्धा बऱ्याच मधुमेह रुग्णांना इन्सुलिन अर्थातच औषध गोळ्यांबरोबर इन्सुलिन सुद्धा घ्यावे लागते. मधुमेहाबरोबरच काही गंभीर स्वरूपाचा जर आजार असेल, एखादा गंभीर स्वरूपाचा संसर्ग असेल, नुकतंच आपण जे बघितलं कोविड-19चं थैमान किंवा कोविड-19, यामध्ये सुद्धा बऱ्याचशा रुग्णांना इन्सुलिन हे घ्यावं लागलं. त्याचं कारणच असं आहे की ज्यावेळेस संसर्ग असतो किंवा ज्यावेळेस गंभीर स्वरूपाचा आजार असतो, त्यामुळे सुद्धा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढतं आणि ते इतकं वाढतं की औषध गोळ्यांमुळे कंट्रोल होऊ शकत नाही. औषध गोळ्यामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित राहू शकत नाही आणि अशा कंडिशनमध्ये, अशा परिस्थितीत सुद्धा इन्सुलिन हे घ्यावं लागतं. तर अशा बऱ्याचशा परिस्थिती आहेत ज्यामध्ये की इन्सुलिन हे जीवनदायी ठरतं. इन्सुलिन हे महत्वाचं औषध आहे आणि इन्सुलिन जर नाकारलं तर कदाचित त्यामुळे होणारे दुष्परिणाम हे भयावह आहे. आणि म्हणूनच जर तुम्हाला एखाद्या डॉक्टरांनी जर इन्सुलिन प्रिस्क्राईब केला असेल, अशा कुठल्या परिस्थितीत, तर कुठल्या परिस्थिती आहेत, शरीरात इन्सुलिन तयार होत नसेल तर, म्हणजे मधुमेह रुग्ण जर टाईप 1 असेल तर, निदान झाल्या जर सुरुवातीला तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण खूप जास्त असेल तर, अशा वेळेस सुद्धा, किंवा शस्त्रक्रिया करायची असेल तर, कोणती जखम जुळून येत नसेल तर, तुमच्या जर मूत्रपिंड किंवा यकृतावर दुष्परिणाम झाले असेल तर, अशा मधुमेह रुग्णांना जर इन्सुलिन प्रिस्क्राईब केलं असेल तर ते त्यांनी इन्सुलिन घेणं हे क्रमप्राप्त आहे. त्यांनी ते इन्सुलिन घेणं हे आवश्यक आहे. आणि ते जर इन्सुलिन घेतलं तर नक्कीच ते रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवू शकतात, होणारे दुष्परिणाम पुढे टाळू शकतात आणि बऱ्याच रुग्णांना ज्यांना दुष्परिणाम झालेले आहेत, ते दुष्परिणाम ते तिथेच हॉल्ट करू शकतात, ते दुष्परिणाम तिथेच थांबवू शकतात, थोपवू शकतात. आणि इन्सुलिनचा वापर केल्यामुळे रक्तातलं साखरेचं नियंत्रण झाल्यामुळे कदाचित ह्या दुष्परिणामाची वाढ त्या रुग्णामध्ये, त्या मधुमेहीमध्ये दिसून येणार. तर इतके सगळे फायदे असताना सुद्धा केवळ काही गैरसमजामुळे आपण इन्सुलिनचा वापर हा व्यवस्थितरित्या 100 वर्ष शोध होऊन सुद्धा करत नाही आहोत. आता इन्सुलिनचे गैरसमज बघितले, इन्सुलिन कुठल्या परिस्थितीमध्ये घ्यावं लागतं असं बघितलं, आणि अनफॉर्च्युनेटली किंवा दुर्दैवाने अशा एखाद्या मधुमेह रुग्णावर वेळ आलीच की इन्सुलिन घ्यायचंय, तर ती इन्सुलिन घ्यायची पद्धती कशी? तर त्या 3 पद्धतीने तुम्ही इन्सुलिन घेऊ शकता. एक आहे सिरिंज, जी की आपण इथं दिसली आहे, तुम्हाला जर दाखवली किंवा तुम्ही बघितली असेल कदाचित, तर अतिशय बारीक सुई आहे आणि ही सुई फक्त किंवा हे इंजेक्शन हे त्वचेत घ्यायला लागतं. त्यामुळे या पद्धतीने सुद्धा तुम्ही इन्सुलिनचं इंजेक्शन घेऊ शकता. किंवा बऱ्याच वेळेस इन्सुलिनचे पेन्स प्रिस्क्राईब केले जातात. आता या पेनचा फायदा एवढाच आहे की कॅरी करायला सोपं आहे, म्हणजे तुम्ही प्रवासही करू शकता हे पेन घेऊन. दुसरी गोष्ट की वयस्कर लोकांना किंवा लहान मुलांना सुद्धा हे वापरण्यास अतिशय उपयुक्त आहे किंवा अतिशय सोपं आहे. याच्यामध्ये एक निडल असते, एक रिझर्वायर असतं जिथे की कार्ट्रिज असतं, आणि हे जे आहे ते डायल आहे. ह्या डायलनं फक्त तुम्ही इन्सुलिन जेवढे युनिट तुमचे डॉक्टर प्रिस्क्राईब करतील तेवढे फिरवायचे आणि इथून हे प्रेस केलं पिस्टन की तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनचं इंजेक्शन हे आपोआप जातं. त्वचेमधून तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनचं इंजेक्शन जातं. तर कॅरी करायला सोपं आहे आणि यूज करायला सुद्धा इन्सुलिन पेन्स हे खूप सोपे आहे. म्हणून इन्सुलिन सिरिंजेसनं तुम्ही इन्सुलिन घेऊ शकता, इन्सुलिन पेननं घेऊ शकता, आणि तिसरं एक ऑप्शन जे की इन्सुलिन पंप. इन्सुलिन पंप म्हणजे कंटिन्युअस तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनचा स्त्राव केला जातो, पण हे इन्सुलिन पंप अफोर्ड करणं खूप अवघड आहे, अफोर्ड करू शकत नाहीत बरेचसे पेशंट्स. त्यामुळं इन्सुलिन पंप हार्डली आपण यूज करतो. पण इन्सुलिनच्या पेन्स आणि इन्सुलिनचे सिरिंजेस यूज करू शकतात जर इन्सुलिन तुम्हाला प्रिस्क्राईब केलं असेल तर. आणि ऑफकोर्स इफ यू कॅन अफोर्ड, जर अफोर्ड करू शकत असाल तर इन्सुलिन पंप हे सुद्धा खूप अतिशय चांगलं इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याद्वारे कंटिन्युअसली 24 आवर्स 24 तास तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनचा स्त्राव हा या पंपद्वारे केला जाऊ शकतो. तर अशा तिन्ही पद्धतीने तुम्ही इन्सुलिन घेऊ शकता. आणि हे जे इन्सुलिन घ्यायचंय हे त्वचेमध्ये घ्यायचं. बऱ्याच वेळेस असं होतं की पेशंटला ज्यावेळेस सांगितलं जातं की तुम्हाला आता इन्सुलिन घ्यावं लागेल, तर पेशंट असं म्हणतात की सर आम्हाला नस सापडणार नाही, आम्ही नसमध्ये इन्सुलिन घेऊ शकणार नाही. तर इन्सुलिन हे नसेत घ्यायची गरज नाही. इन्सुलिन हे त्वचेत घ्यायची गोष्ट आहे. इन्सुलिन हे त्वचेत घ्यायचं औषध आहे आणि त्यामुळे फक्त कातडी वर करून तुम्ही इन्सुलिनची सुई जरी घुसवली तरी सुद्धा आणि वरून पिस्टन जर प्रेस केलं तरी सुद्धा तुमचं इन्सुलिनचं इंजेक्शन हे व्यवस्थितरित्या तुमच्या शरीरात जातं आणि तुमच्या शरीरात जाऊन ते कार्य करायला लागतं. त्यामुळे इन्सुलिन घ्यायची पद्धत खूप सोपी आहे.
घ्यायचे पद्धती किंवा त्याचा वापर करण्यासाठीचे इन्स्ट्रुमेंट्स हे खूप सोपे आहेत. फक्त ते व्यवस्थितरित्या वापरणं गरजेचं आहे, त्याच्या वेळा पाळणं गरजेचं आहे आणि इन्सुलिनच्या वेळाबरोबर जेवणाच्या वेळा सुद्धा पाळणं खूप गरजेचं आहे. पण हे सर्व झालं तरी इन्सुलिन घ्यायचं कुठं, हा सुद्धा फार मोठा एक प्रश्न बऱ्याचशा मधुमेहींना पडलेला असतो. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेस डॉक्टर प्रिस्क्राईब करतात इन्सुलिन, ते त्यांच्या बिझी शेड्यूल मध्ये सांगतात सुद्धा की इन्सुलिन कसं घ्यायचंय, कुठे घ्यायचंय, पण वेळेच्या अभावी बऱ्याच वेळेस मधुमेही रुग्णांना हे लक्षात येत नाही की खरंच डॉक्टरांनी काय काय सांगितलं होतं. कारण गोष्टी बऱ्याच आहेत. मधुमेही रुग्णाची ट्रीटमेंट किंवा उपचार देताना त्याला आहाराची काउन्सिलिंग, त्याला आहाराचा सल्ला, त्याला व्यायामाचा सल्ला, त्या औषध गोळ्या कशा घ्यायच्या आणि जर इन्सुलिन असेल तर ते इन्सुलिन कशा पद्धतीने घ्यायचं, कोणत्या पद्धतीने घ्यायचं, तो पेन कसा वापरायचा, या सर्वच गोष्टी एकदम सांगायला लागतात. आणि बऱ्याच वेळेस हे इन्सुलिन कोणत्या ठिकाणी घ्यायचं, शरीराच्या कुठल्या भागावर घ्यायचं हे सुद्धा सांगून लक्षात राहतं. म्हणून इन्सुलिन घ्यावयाच्या जागा कुठल्या हे सुद्धा माहित असणं खूप गरजेचं आहे. इन्सुलिन तुम्ही दंडावर घेऊ शकता, इन्सुलिन तुम्ही पोटावर घेऊ शकता, बेंबीच्या बाजूला 2-3 बोटं सोडून, किंवा इन्सुलिन बाहेरच्या मांडीवर तुम्ही देऊ शकता. पण हातावर जर घ्यायचं असेल तर तुम्हाला साधारणपणे दुसऱ्याची मदत घ्यायला लागेल. कारण स्वतः हातावर इन्सुलिनचं इंजेक्शन घेता येत नाही. जर स्वतः घेणार असाल तर पोटावर बेंबीच्या बाजूला 2 बोट सोडून उजवीकडे किंवा डावीकडे किंवा मांडीवर बाहेरच्या बाजूला या ठिकाणी सतत रोटेट करून, म्हणजे प्रत्येक वेळेस एकाच ठिकाणी इन्सुलिन घ्यायचं नाही तर जागा रोटेट करणं गरजेचं आहे. अशा रोटेट करून विविध जागी फक्त त्वचेच्या खालीच, म्हणजे त्वचा उचलून फक्त इन्सुलिनचे इंजेक्शनची निडल ही तुमच्या त्वचेत घुसवणे आणि वरून पिस्टन दाबणे, इतकं ते इझी आहे. पण या इन्सुलिनच्या जागा जर व्यवस्थित वापरल्या गेल्या, इन्सुलिनची पद्धत व्यवस्थित वापरली गेली, इन्सुलिनच्या वेळा जर व्यवस्थित वापरल्या गेल्या आणि आहाराच्या वेळा जर व्यवस्थित वापरल्या गेल्या तर नक्कीच इन्सुलिन हे खरंच जीवनदायी ठरू शकतं. आणि प्रत्येक परिस्थितीत, म्हणजे मी सांगितलेल्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जर इन्सुलिन तुम्हाला प्रिस्क्राईब केलं गेलं असेल तर तुम्ही ते पॉझिटिव्हली ऍक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळेस असं म्हणतो की एखाद्या डॉक्टरांनी जर तुम्हाला इन्सुलिन प्रिस्क्राईब केले असेल तर स्वतःची मेंटॅलिटी बदला, स्वतःची मानसिकता बदला, डॉक्टर बदलू नका. कारण तुम्ही डॉक्टर जरी बदललं तरी इन्सुलिन हे तुम्हाला लागणारच आहे. कारण ती परिस्थितीच तशी आहे. तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण कदाचित जास्त आहे, तुमच्या यकृत किंवा मूत्रपिंडावर दुष्परिणाम झालेला आहे कदाचित, किंवा तुमचा टाईप 1 चा डायबिटीस आहे ज्यामध्ये की इन्सुलिनचा स्त्रावच होत नाही. मग अशा कंडिशन मध्ये जर तुमच्या डॉक्टरांनी इन्सुलिन प्रिस्क्राईब केलं असेल तर तुम्ही किंवा स्वतः मधुमेही रुग्णांनी मानसिकता बदलणं गरजेचं आहे, डॉक्टर बदलण्यापेक्षा सुद्धा. आणि ही मानसिकता बदलून जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने तुम्ही इन्सुलिन घेतलं तर नक्कीच हे इन्सुलिन हे जीवनदायी ठरू शकतं आणि तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित केलं जाऊ शकतं. म्हणूनच मी म्हणेन शेवटी की मधुमेही नव्हे तर मधु स्नेही व्हा. इन्सुलिनचा वापर करा, ज्यामुळे जर तुम्हाला प्रिस्क्राईब केलं असेल तर, आणि ज्यामुळे तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित राहू शकतं. धन्यवाद.